पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर एसटी प्रशासनाला जाग आलेली आहे आणि ज्या जुन्या बस आहेत त्या आता निलावात काढणार आहे। पुणे विभागातील जवळपास 72 बस ज्या आहेत त्या आता निलावात निघणार आहेत। आपण पाहतोय की स्वारगेट बस स्थानकात जी दुर्दैवी एक घटना घडली होती त्यानंतर एसटी प्रशासनाकडून जवळपासचा 72 बसेस ज्या आहेत त्या भंगारात विकल्या जाणार आहेत। यामध्ये शिवशाही, शिवनेरी बस याच्यासह इतर बसचाही समावेश आहे। 21 मार्चला हा निलाव जो आहे कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तो या भंगारचा निघणार आहे। जवळपास नादुरुस्तीच्या बसच्या माध्यमातून 2.5 ते 3 कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज जो आहे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। एकूणच आपण पाहतोय की पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाची घटना घडली त्यानंतर एसटीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवाला होता, भंगारच्या ज्या बस आहेत त्याचाही प्रश्न ऐरणीवाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळ जे आहेत ते अलर्ट मोडवर आले, त्यांना जाग आलेली आहे असं म्हणावं लागेल आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या जुन्या बस आहेत त्या आता ते भंगारमध्ये काढणार आहे। एकूणच 21 मार्चला हा निलाव जो आहे तो निघणार आहे। पुणे आगार आणि विभागातल्या जवळपास 72 बस ज्या आहेत त्या भंगारात काढल्या जाणार आहेत। कॅमेरामन आदर्श सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।